नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बँकेची टेस्ट नंबर 3 बघणार आहोत. यामध्ये आपण बँकेसंबंधित प्रश्न आणि जनरल अवेअरनेस म्हणजे सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेजबद्दलसुद्धा प्रश्न बघणार आहोत. यामध्ये आपण 20 प्रश्न बघणार आहोत. याआधी आपण 2 टेस्ट जे आहेत ते अपलोड केलेले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त आणखी बँकेविषयी अतिरिक्त माहितीसुद्धा आपण दिलेली आहेत. तर आज आपण याच्या आधी एक परीक्षा झालेली होती, त्याचा आपल्याला टेस्ट पेपर भेटलेला आहेत. असंच सहकारी बँक भरतीचा यावर्षीच. त्यामधले आपण जे आवश्यक 20 प्रश्न आहेत ते आज बघणार आहोत. तर बघा, हे असेच प्रश्न येणाऱ्या बँकेच्या एक्झामसाठीसुद्धा उपयुक्त असेल, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा, पहिला प्रश्न आहे, रक्त गोठण्याची क्रिया सुरू करतात कोण? म्हणजेच इंग्लिशमध्ये पहा, स्टार्ट ब्लड कोटिंग. येथे ऑप्शन दिलेले आहेत ABCD. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी, रक्तपट्टिका. रक्तपट्टिका म्हणजेच ब्लड सेल्स जे आहे ते येथे रक्त गोठण्याची क्रिया जी आहे ते सुरू करतात. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2, हडप्पा संस्कृतीचा या संस्कृतीशी जवळचा संबंध आहे. कोणत्या? तर येथे ऑप्शन दिलेले आहेत चीन, ग्रीक, मेसोपोटामिया आणि इजिप्त. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी, मेसोपोटामिया. या संस्कृतीशी हडप्पा संस्कृतीचा जो आहे तो जवळचा संबंध आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3, भारतातील शिक्षणासंबंधित पाहणी करण्यासाठी विल्यम हंटर कमिशन कोणत्या साली नेमण्यात आला होता? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी, 1882 या वर्षी शिक्षणासाठी भारतामध्ये विल्यम हंटर कमिशन, म्हणजेच त्याला आपण हंटर कमिशनसुद्धा म्हणतो, तर हंटर कमिशन हे 1882 या साली नेमण्यात आला होता. प्रश्न असा येऊ शकतो की हंटर कमिशन हे कशासाठी नेमण्यात आला होता? तर तो शिक्षणासंबंधित होता. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4, ICICI या महामंडळाचे ICICI बँकेत विलिनीकरण रिकामी जागामध्ये झाले. म्हणजेच येथे ICICI या महामंडळाचं विलिनीकरण ICICI बँकेत कोणत्या वर्षी झालं? तर याचं बरोबर उत्तर असेल, येथे हा जो प्रश्न आहे हा प्रश्नामध्ये ऑप्शन चुकीचं होतं. येथे याचं बरोबर उत्तर असेल 26 एप्रिल 2002 या वर्षी जे आहे ते ICICI या महामंडळाचं ICICI बँकेत विलिनीकरण झालं होतं. कोणत्या वर्षी? तर 26 एप्रिल 2002. हे लक्षात ठेवा की ICICI या महामंडळाचं विलिनीकरण ICICI बँकेमध्ये कोणत्या वर्षी झालं? तर 26 एप्रिल 2002 साली. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इंटरनेट बँकिंगसाठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातली पहिली बँक कोणती? म्हणजेच पहिली गव्हर्मेंट बँक म्हणजे पहिली पब्लिक सेक्टर बँक जिने इंटरनेट बँकिंग सुरू केली होती ती कोणती? तर त्याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी, PNB बँक. म्हणजेच पंजाब नॅशनल बँक ही पहिली बँक आहे जिने इंटरनेट बँकिंग सुविधा सुरू केलेली ही पहिली पब्लिक सेक्टर बँक आहे. त्यानंतर बघा, भारताच्या मध्यवर्ती बँकेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असे नाव द्यावे अशी शिफारस कोणी केली होती? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए, हिल्टन यंग. या व्यक्तीने भारताच्या मध्यवर्ती बँकेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं नाव द्यावं असं सुचवलं होतं. प्रश्न येऊ शकतो की रिझर्व्ह बँक हे नाव कोणी सुचवले होते? तर हिल्टन यंग याने सुचवले होते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 7, नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण काय आहे? तर नाणे बाजारात जे निधी असते, जो काही फंड असते, त्या फंडच्या कमतरतेचं कारण काय आहे? अपुरी बचत, रोख रकमेची वाढती मागणी, असंघटित क्षेत्रातील उपस्थिती व वित्तीय गैरव्यवस्था. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए, अपुरी बचत. याच्यामुळे काय तर नाणे बाजारातनी फंडिंगचे काय तर कमी असण्याचं एक कारण आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 8 आहेत, मध्ये इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्सची स्थापना झाली होती. बघा, आपण याआधी बँकिंग संबंधित एक व्हिडिओ टाकला होता की इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्सची जी स्थापना आहे ते कोणत्या वर्षी झाली याबद्दल आपण माहिती दिलेली होती.
तर त्याचं बरोबर उत्तर असेल 1895 या साली आंतरराष्ट्रीय सहकारी संघाची स्थापना झाली होती. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स म्हणतो, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर बघा हा प्रश्न आलेला आहे त्या बँकेच्या परीक्षेला. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य व अचूक पर्याय निवडा. तर बघा प्रश्न आहेत, शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक म्हणजे नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 साली झाली. त्यानंतरचं बघा पर्याय, डॉक्टर सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली कृषी पतपुरवठा पुनर्विलोकन समिती नेमण्यात आली होती. तर यापैकी कोणतं विधान हे बरोबर आहे? तर बघा ऑप्शन अ हे विधान बरोबर आहे की नाबार्डची स्थापना ही 12 जुलै 1982 साली झाली होती, परंतु ऑप्शन ब जो आहे हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ए इथे बरोबर उत्तर येईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, हे अखिल भारतातील ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीचे अध्यक्ष होते. कोण? तर बघा प्रश्न काय म्हणतो की हे अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीचे अध्यक्ष होते. कोण? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी, ए डी गोरवाल. ए डी गोरवाल जे ते अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीचे हे अध्यक्ष होते. त्याच्या व्यतिरिक्त यांच्या संबंधित एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे 1955 साली जे काही हे झाले होते, SBIचं स्थापना झाली होती, इम्पिरियल बँकेचं रूपांतरण होऊन ते सुद्धा ए डी गोरवाल समितीच्या शिफारशीवरूनच करण्यात आलं होतं. हे सुद्धा लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर बघा प्रश्न 11, खालीलपैकी कोणते जलविद्युत केंद्र हे रायगड जिल्ह्यात आहे? ऑप्शन बघा, वैतरणा, एलदिरी, भीरा व भिवपुरी यापैकी कोणती जलविद्युत केंद्र हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी, म्हणजेच भीरा व भिवपुरी हे 2 जे जलविद्युत केंद्र आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर बघा प्रश्न 12, उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांचा खोऱ्यांचा क्रम हा बरोबर आहे? म्हणजेच उत्तरेकडून दक्षिणेकडे असा नद्यांचा क्रम आपल्याला इथे लावायचा आहे, तो कोणता बरोबर आहे ते सांगायचं आहे तिथं आपल्याला. तर बघा याच्यामध्ये ए, बी, सी, डी असे करून नदीचे क्रम दिलेले आहेत. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए, जो की क्रम आहे तापी, गोदावरी, सीना, भीमा व कृष्णा, म्हणजे उत्तरेकडून म्हणजेच वरून. तर बघा तापी नदी हे अतिउत्तरेकडे आहेत महाराष्ट्राच्या, त्याच्यानंतर गोदावरी नदी येते, त्यानंतर खाली सीना नदी जी अहमदनगर जिल्ह्यामधून वाहते, त्यानंतर एक भीमा नदी येते त्या खाली, आणि भीमेच्या खाली मग सर्वात खाली कृष्णा नदी येते. तर अशा प्रकारे त्या नद्यांचा क्रम आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, ग्लुकोजचं रूपांतर येथील अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक म्हणजे कोणतं एन्झाईम हे वापरलं जाते? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. ग्लुकोजचं रूपांतर येथील अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात? म्हणजे ग्लुकोजचं रूपांतरण आपल्याला इथिल अल्कोहोलमध्ये करायचं आहे, तर त्यासाठी आपण झायमेज एन्झाईम आपण वापरतो ग्लुकोजचं रूपांतरण इथिल अल्कोहोलमध्ये करण्यासाठी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने अनेक मंडळे आणि संघटना स्थापन केल्या आहेत, त्या कोणत्या आहेत? तर बघा भारत सरकारने निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी काही संस्था स्थापित केल्या, त्या खालीलपैकी कोणती आहे? बघा ऑप्शन 1, निर्यात विकास मंडळ, 2, शेती आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ निर्यात विकास मंडळ, वस्तू मंडळ, आणि 4, पायाभूत सुविधा विकास आणि वित्तीय महामंडळ. यापैकी कोणत्या ह्या निर्यात प्रोत्साहन करणाऱ्या संस्था आहेत? तर याच्यापैकी ऑप्शन बी हे बरोबर उत्तर असेल, म्हणजे 1, 2 आणि 3 हे निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन केलेली काही तर मंडळी आहेत. एक आहे निर्यात विकास मंडळ, याच्यावरूनच नावावरूनच करते. त्यानंतर दुसरा आहे शेती आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ निर्यात विकास मंडळ, हे सुद्धा, आणि वस्तू मंडळ हे सुद्धा एक प्रकारचं निर्यात प्रोत्साहन मंडळ आहे, परंतु पायाभूत सुविधा हा नाही आहे, जे की भारतातनी
सुविधा करणे असा होतो तिचा अर्थ. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, मानव विकास निर्देशांक हा यातील सरासरी यशाचे मापन करतो. कशाचे? तर मानव विकास निर्देशांक हा कशाचं मापन करतो? ऑप्शन बघा, दीर्घ आणि निरोगी आयुष्य, प्रौढ साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान, आणि 3, दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी. तर याच्यापैकी बरोबर उत्तर काय असेल? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. ऑप्शन क्रमांक म्हणजे याच्यापैकी जे पहिला आणि दुसरा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये बरोबर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, हाताने विणलेल्या खादीचा वेश परिधान करून राजदरबारात 1877 रोजी कोण उपस्थित होतं? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. हाताने विणलेल्या खादीचा वेश परिधान करून राजदरबारात 1877 साली कोण उपस्थित होतं, म्हणजे कोण हजर होतं राजदरबारामध्ये? तर ते होते गणेश वासुदेव जोशी. हे जे व्यक्ती आहेत हे हाताने विणलेल्या खादीचा वेश परिधान करून राजदरबारात हजर होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी, मुंबई या ठिकाणी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, सन 1873 ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना रिकामी जागासाठी केली, म्हणजे कशासाठी केली? तर याच्यामध्ये बघा ऑप्शन ए बघा, धार्मिक चळवळीसाठी, बी बघा, इंग्रज सरकारविरुद्ध बंड करण्यासाठी, सी, ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमातून सामान्य माणसाच्या मुक्तीसाठी, आणि डी, राजकीय घडामोडीसाठी. तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन सी, ब्राह्मण वृत्तीच्या जुलमातून सामान्य माणसाच्या मुक्तीसाठी ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 साली केली. कोठे केली? तर मुंबई या ठिकाणी केली. हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, उत्कर्ष 2022 काय आहे? तर याच्यापैकी बघा ऑप्शन बी, केंद्रीय बँकांचे कार्याचे नियमन आणि देखरेखीमध्ये सुधारणा करण्यासाठी जे आहेत ते उत्कर्ष 2 हे कार्यक्रम राबवण्यात आला होता. काय? तर केंद्रीय बँकांचे नियमन आणि देखरेखीमध्ये सुधारणा करण्यासाठी, म्हणजे टू इम्प्रोवाइज सेंट्रल बँक प्रोसिजर अँड वर्किंग, यासाठी जे आहे ते उत्कर्ष 2022 हे आखण्यात आलं होतं. तर बघा प्रश्न क्रमांक 20 आणि शेवटचा प्रश्न, टोकियो ऑलिम्पिकमध्ये 2020 भाग घेणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला कोण? तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन सी, लॉरेन हबर्ड. हे जे आहे ते टोकियो ऑलिम्पिक 2020 भाग घेणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला आहेत. तर अशा प्रकारचे हे जे 20 प्रश्न आहेत ते 20 महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत जे याच्या आधी झालेल्या एका बँकेतील, सहकारी बँकेतील परीक्षेतीलच हे प्रश्न आहेत. तर हे प्रश्न तुम्ही पाठ करून ठेवा. याच्यापैकी तरी 1-2 प्रश्न तरी परीक्षेला येण्याचे चान्स आहेत. त्याच्यामुळं हे व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.